नमस्कार, आपण पाहत आहात आनंदी मराठी न्यूज नेटवर्क. कंधार तालुक्यातील PM किसान पोर्टल तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने शेतकऱ्याची मोठी गैरसोय होत आहे. स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाने कृषी ऑफिसला निवेदन देत तातडीने पोर्टल सुरू करण्याची मागणी सुरू केली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर बातमी. आपण आज तालुका कृषी अधिकारी ऑफिसमध्ये आलो आहोत. गेल्याही आठवड्यामध्ये आलो होतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मीटिंग चालू आहे, त्यामुळे मी नाही. आज पुन्हा एकदा 3 दिवसापूर्वी फोन केल्याच्या नंतर आल्यानंतर ते म्हणत आहेत की मी आज नाही आहे ऑफिसला आणि आपल्याला जे काही निवेदन द्यायचं आहे ते तुम्ही इन्व्हर्टला देऊ शकता. मला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक तालुका कृषी अधिकारी हा कंधारला न येण्याचं कारण काय आहे? जे काही काम करत आहेत प्रभारी ते मनातून काम करत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना एक आता आव्हान करण्याची वेळ आलेली आहे की आपल्यासाठी परमनंट तालुका कृषी अधिकारी आणावा लागेल, तरच पेरणी हंगामापूर्वी जे काही आपले कामं आहेत ते कामं होतील, अन्यथा आपल्याला मदत करणारं कोणीच राहणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मी सगळ्यांना आव्हान करतो की आपण तालुका कृषी अधिकारी परमनंट आणण्यासाठी एकजूट व्हावं आणि आमच्याशी संपर्क साधावा. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपलं सांगा की आमच्यासोबत आहात का. धन्यवाद. पत्रकार संघाचा मी तालुका अध्यक्ष प्रणित कुमार अंकाळे आज तालुका कृषी अधिकारी कंधार ऑफिसला आलो आहे. त्याचं कारण म्हणजे काय की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पोर्टल तांत्रिक कारणास्तव बंद असल्याने शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय थांबावी याकरिता आम्ही स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो आहोत. पण येथे आल्याच्या नंतर असं दिसून आलं की तालुका कृषी अधिकारी ऑफिसला नाहीये. प्रभारी असल्यामुळे कदाचित ते कंधारला टाळाटाळ करत आहेत. आमदार साहेबांनी सुद्धा असं सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्यांना काम करू देत नाही. मग आम्ही असं समजावं का की तालुका कृषी अधिकारी हे लोकप्रतिनिधी यांच्या वक्तव्यामुळे असं करत आहेत? असो, गेल्या 3 महिन्यापासून एक अडचण आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा त्यांना मिळालेला नाहीये. आणि ज्या वेळेस तालुका कृषी अधिकारी यांच्या ऑफिसला विचारणा केली असता